त्यावेळेला सुद्धा टीकाटिप्पणी झाली, आमच्यावरती जास्ती झाली, माझ्यावरती तर सततच होत आली. आपल्याला किस्सा आठवत असेल, आपण त्यावेळेला महिन्यांच्या क्षेत्रामध्ये एक फीटवरती काम करणारा एक उत्तम होता. 2009ला माझ्या मेघदूत बंगल्यावरती दादांना उपमुख्यमंत्री करावून आमदारांची बैठक झाली, सह्या झाल्या. त्यावेळेपासूनच आमच्यावरती अशा पैसे एक आक्षेप घेण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. मी असेल, प्रफुल्लभाई असतील, आम्ही आमची पक्ष म्हणून जी जबाबदारी करायची होती ती आम्ही नेटाने पाळली. दादा राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यावर प्रफुल्लभाईंना कार्याध्यक्ष त्यांनी नेमलं, मी प्रदेशाध्यक्ष आहे. आता ज्या वेळेला दादांच्या अखले निधनाच्या नंतर ज्या वेळेला पोकळी निर्माण होते, जो पक्ष 2024च्या निवडणुकीमध्ये दादांच्या प्रचंड मेहनतीतून त्यांचं विलक्षण जे संवाद करण्याची हातोटी होती त्याच्यातून आम्हाला यश मिळालं. 59 पैकी 41 जागांवरती म्हणजे 72% स्ट्राईक रेटने आम्ही निवडून आलो. त्या आमदारांचा नेता निवडाचा अधिकार आमच्या पक्षाला नाही तर मग इतर कोणाला राहणार? लोकशाहीमध्ये आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती स्वतंत्रपणे निवडून आलो आणि त्याच्यामुळेच कदाचित कोणाचे काय व्यक्तिगत इंटरेस्ट असतील राजकीय, बाकी काय व्यक्तिगत म्हणत मी राजकीय, ते दुखावले गेले असेल किंवा काय, त्याच्यातून आम्हाला खलनायक ठरवण्याची भूमिका त्या ठिकाणी केली गेली असेल. आणि अनेक वेळेला ज्यावेळेला असे प्रसंग घडत आले, अगदी इतिहासकालांमध्ये सुद्धा किंवा अलीकडच्या राजकीय कालावधीमध्ये सुद्धा, की 3 दिवसाच्या नंतर लगेच शपथविधीची घाई का? मला असं वाटतं की राजकारणामध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची वेळ येत असते आणि त्यावेळेला तो निर्णय घेण्याची क्षमता आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवली. आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने म्हणजे 40च्या 40 आमदार एकमताने त्यांनी वहिनींची निवड त्या ठिकाणी केली. आता त्याच्यामुळे जर काय आम्ही विलन ठरलो असो तर काळाच्या ओघामध्ये त्याची उत्तरं ही आपोआपच येतील. अगदी. पण तटकर साहेब एक सांगा की आता तुम्ही विषय काढला, तिसऱ्या दिवशी शपथविधी झाला, आता त्याच्या सकारात्मक नकारात्मक ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या असतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.